गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, आता आपलं स्कूल बंद झालेलं आहे. आपल्याला जसं पहिले आपण मोबाईलवर ऑनलाईन व्हिडिओज बघत होतो, तसेच आता सुद्धा आपल्याला व्हिडिओज बघावे लागणार आहे. तर आपलं स्कूलमध्ये काय झालं होतं, काय बघितलं होतं आपण लास्ट पिरियडमध्ये, की टाईम ड्युरेशन कसा फाइंड आउट करायचा, म्हणजेच एखाद्या इव्हेंटसाठी लागणारा जो टाईम ड्युरेशन आहे, म्हणजे कालावधी आहे, तो कसा फाइंड करायचा हे बघितलं आपण. हाऊ टू फाइंड टाईम ड्युरेशन. हे आपलं झालेलं आहे, आपण रिव्हिजन घेत आहे की नाही. तर यामधले मी काही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले होते पेज नंबर 175 वरचे, तुम्ही केले असणार. आता आपला नवीन टॉपिक आहे टेम्परेचर. ठीक आहे, तर बघा आता टेम्परेचर म्हणजे काय होते. टेम्परेचर इज अ मेजर ऑफ हाऊ हॉट ऑर कोल्ड अ प्लेस ऑर अ गिव्हन ऑब्जेक्ट इज. आता टेम्परेचर काय असते, तापमान काय असते, एखादी जागा किंवा एखादा ऑब्जेक्ट किती प्रमाणात हॉट आहे म्हणजे गरम आहे किंवा किती प्रमाणात थंड आहे, हे जे मेजर करतो आपण त्याला टेम्परेचर म्हणतात. हे आपलं झालेलं आहे आधीच. तर मग टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, थर्मोमीटर. जसं तुम्ही दवाखान्यात जाता की नाही, दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला ताप असल्यावर काय करते, डॉक्टर थर्मामीटरने तुमचं टेम्परेचर चेक करते की नाही. एवढा टेम्परेचर आहे सांगते आपल्याला, आहे की नाही. म्हणजे ताप मोजण्याचं, टेम्परेचर मोजण्याचं काय आहे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट, थर्मोमीटर. आता टेम्परेचर डिग्रीमध्ये मेजर केले जाते, फॅरेनहाइटमध्ये मेजर केले जाते. डिग्री सेल्सिअस अँड डिग्री फॅरेनहाइट आर दी मोस्ट कॉमनली युज्ड युनिट ऑफ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर मोजण्याचे हे युनिट्स आहेत, कॉमनली यूज केले जातात जिकडे तिकडे. तर बघा मग आता इथे स्केल दिलेली आहे, स्केल ऑफ टेम्परेचर. दोन स्केल आहे, एक सेल्सिअस स्केल आहे आणि एक फॅरेनहाइट स्केल आहे. तर बघा आता फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणजे पाणी किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर काय होते, फ्रीज होते. फ्रीज होणे म्हणजे घोटणे. तर पाणी जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअस तापमानावर काय होते, गोठते. आणि 100 डिग्री सेल्सिअसवर ते बॉईल होते. बॉईल होणे म्हणजे उखळायला लागते, त्यामधून वाफा निघायला लागते. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट किती आहे सेल्सिअस स्केलमध्ये, 0 डिग्री सेल्सिअस. आणि बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअसवर पाणी गोठते, त्याचा बर्फ बनते. आणि 100 डिग्री सेल्सिअस तापमानावर पाणी काय होते, उखळते, बॉईल होते. ठीक आहे. फॅरेनहाइट स्केलमध्ये बघा किती फॅरेनहाइट होतात. तर फ्रीजिंग पॉईंट आहे फॅरेनहाइट स्केलमध्ये 32 डिग्री फॅरेनहाइट आणि बॉइलिंग पॉईंट आहे फॅरेनहाइट स्केलमध्ये 212 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 32 डिग्री फॅरेनहाइट. दोन्ही सेम आहे. हे सेल्सिअस म्हणजे हे कशात आहे, सेल्सिअस स्केलमध्ये आहे आणि हे फॅरेनहाइट स्केलमध्ये आहे. ठीक आहे. किंवा बॉइलिंग पॉईंट आहे पाण्याचा, वॉटरचा 100 डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइटमध्ये याला 212 डिग्री फॅरेनहाइट असं म्हणतात. ठीक आहे. मग आता आपलं बघा, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मग कन्व्हर्शन कसं करायचं, जर तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये जर दिलेलं असेल तर त्याचं डिग्री फॅरेनहाइटमध्ये कसं करायचं हे आपलं झालेलं आहे. तरी आता पुन्हा आपण रिपीट घेऊ. याच्यासाठी काही फॉर्म्युले आहे, ते 2 फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या. त्या दोन्ही फॉर्म्युल्यावरून आपण काय करू शकतो, सेल्सिअसचं फॅरेनहाइटमध्ये कन्व्हर्शन करू शकतो, फॅरेनहाइटचं सेल्सिअसमध्ये कन्व्हर्शन करू शकतो. तर बघा, आपल्याला जर फॅरेनहाइट स्केलमध्ये टेम्परेचर दिलेलं आहे आणि सेल्सिअसमध्ये ते काय करायचं आहे, कन्व्हर्ट करायचं आहे. अशा वेळेस काय करायचं, सबट्रॅक्ट 32 फ्रॉम द टेम्परेचर अँड मल्टिप्लाय बाय 5/9. बघा आता डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टेम्परेचर कन्व्हर्ट करायचं आहे. डिग्री फॅरेनहाइटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं, डिग्री फॅरेनहाइट -32 म्हणजे जे डिग्री फॅरेनहाइटमध्ये तुम्हाला टेम्परेचर दिलेलं असेल ते 32 मधून मायनस करायचं आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 5/9ने. ठीक आहे. किंवा डिग्री सेल्सिअस दिलेलं असेल, डिग्री फॅरेनहाइटमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर काय करायचं, डिग्री सेल्सिअस इंटू 9/5 मल्टिप्लाइड बाय 32 प्लस 32 करायचं. ठीक आहे. तर बघा आता एक प्रॉब्लेम घेऊ आपण. सपोज बघा, आपल्याला तुमच्या वर्कबुकमध्ये पेज नंबर 176 वर दिलेला आहे, टेम्परेचर ऑफ हॉट ग्लास ऑफ मिल्क इज 70 डिग्री सेल्सिअस. आता हॉट मिल्क आहे, एक गरम दुधाचा प्याला आहे, त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला 70 डिग्री सेल्सिअस. आता याला फॅरेनहाइटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. कशात करायचं आहे, फॅरेनहाइटमध्ये. म्हणजे हा फॉर्म्युला लागन, फॅरेनहाइटमध्ये करायचं आहे ना आपल्याला. मग बघा आता इकडे डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस किती आहे आपल्याकडे,
70 डिग्री सेल्सिअस इंटू 9/5 प्लस 32. आता याला सॉल्व करायचं. करा याला सॉल्व. 5 1 जा 5, 5 1 जा 5 अँड 5 4 जा 20. म्हणजे किती आलं इथे? 14 इंटू 9 प्लस 32. ठीक आहे. तर काय करायचं तुम्ही इथे? हे मी शॉर्टकट केलेलं आहे. 5 ने 70 ला डिवाइड केलेलं आहे, तर असं साईडने इथे करून पाहायचं. 5 डिवायडेड बाय 70 आहे इथे. ठीक आहे. तर तुम्हाला 14 मिळेल. मग 14 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं. तर किती येते तुमचा आन्सर? 126 प्लस 32. यामध्ये हे 32 ऍड करून द्यायचे. हे इथे लिहिते मी. ठीक आहे. 126 प्लस 32 या दोन्ही याची ॲडिशन करायची. बघा किती होते? 158. आता हे कोणतं टेम्परेचर झालं? डिग्री फॅरेनहाइट. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला फॅरेनहाइटमध्ये दिलेलं असेल, सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करता येते. तर आता त्यानंतर पेज नंबर काढा 177. तर बघा, पहिलाच क्वेश्चन तुम्हाला डू अँड लर्न मध्ये दिलेला आहे. व्हॉट आर द बॉइलिंग पॉईंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर इन सेल्सिअस स्केल. सेल्सिअस स्केलमध्ये पाण्याचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे किती डिग्री तापमानावर पाणी उखळते. किती? 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट आहे. आणि किती डिग्री तापमानावर पाणी काय होते? फ्रीज होते. फ्रीज होणे म्हणजे गोठते. तर पाणी किती डिग्री सेल्सिअस तापमानावर गोठते? 0 डिग्री सेल्सिअस. लक्षात राहील तुमच्या. बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस अँड फ्रीजिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बघा, आता तुम्हाला कन्वर्ट द फॉलोइंग टेम्परेचर इंटू फॅरेनहाइट स्केल. आता फॅरेनहाइट स्केलमध्ये तुम्हाला हे टेम्परेचर कन्वर्ट करायचं आहे. तर मी दोन्ही याच्यातले इथे फॅरेनहाइट स्केलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, इथे सेल्सिअस स्केलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. तर मी दोन्ही यामधले एक एक तुम्हाला सॉल्व करून देते. पुढचे तुम्ही सॉल्व करून बघा. तर बघा, पेज नंबर 177 वरचा क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला ए दिलेला आहे. 105 डिग्री सेल्सिअस तुम्हाला टेम्परेचर दिलेले आहे आणि ते तुम्हाला डिग्री फॅरेनहाइटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर डिग्री फॅरेनहाइटसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस इंटू 9/5 प्लस 32. तर बघा, आता आपल्याकडे डिग्री सेल्सिअस आहे 105 इंटू 9/5 प्लस 32. आता हे सॉल्व करायचं. 5 1 जा 5, 5 2 जा 10 अँड 5 1 जा 5. हे मी शॉर्टकट करत आहे. हे कसं केलं? तर इथे तुम्ही साईडने 5 ने 105 ला डिवाइड करायचं, तर तुम्हाला कोशंट मिळेल 21. ठीक आहे. त्यानंतर बघा, ब्रॅकेटमध्ये काय राहिलेलं आहे? 21 इंटू 9 प्लस 32. तर याला मल्टिप्लाय करा. 9 1 जा 9 अँड 9 2 जा 18 प्लस 32. आता याची ॲडिशन करायची. 9 प्लस 2 11, 1 कॅरी. 8 प्लस 3 11, 11 प्लस 1 12, 1 कॅरी. म्हणजे किती आला? 221 डिग्री फॅरेनहाइट. कळलं तुम्हाला? पुढचं तुम्ही असंच फॉर्म्युला लिहून सॉल्व करून बघा. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 3 मधलं एक घेऊ आपण. फर्स्ट क्वेश्चन नंबर 3 मधलं फर्स्ट. ओके. तर बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए दिलेला आहे तुम्हाला. इथे डिग्री फॅरेनहाइटमध्ये टेम्परेचर दिलेलं आहे 68 डिग्री फॅरेनहाइट दिलेलं आहे. तर याचं तुम्हाला कशात कन्वर्शन करायचं आहे? सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू डिग्री फॅरेनहाइट मायनस 32 इंटू 5/9. तर बघा, आता तुम्हाला डिग्री फॅरेनहाइट टेम्परेचर दिलेलं आहे. किती आहे? 68. मधून काय मायनस करायचे? 32 मायनस करायचे इंटू 5/9. ठीक आहे. तर करा मग मायनस. 8 मायनस 2 6, 6 मायनस 3 3 इंटू 5/9. आता इथे तुम्ही डिव्हिजन करू शकता. 9 डिवायडेड बाय 32. 9 म्हणजे 9, 9 4 जा 36. म्हणजे तुमच्याकडे काय राहिलेलं आहे? 4 इंटू 5. तर 4 इंटू 5 ला आपण कसं लिहू शकतो? 5 इंटू 4 किती होते? 5 4 जा 20. आता हे जे टेम्परेचर आपण काढलेलं आहे, हे टेम्परेचर आहे डिग्री सेल्सिअसमध्ये. कशात आहे? डिग्री सेल्सिअसमध्ये. तर पुढले दोन जे आहे बी सी तुम्ही करूच शकता. काही नाही करायचं. फॉर्म्युला घ्यायचा. फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं टेम्परेचर पुटअप करायचं अँड देन सॉल्व इट. ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात आलंच असेल. तर यानंतरचं आपण
नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आता आपलं ऑनलाईनच राहणार आहे. ठीक आहे. सगळ्यांना HW करायचंच आहे. तुमच्या एक्झाम होणार आहे. तर करा सॉल्व. यानंतरचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.